करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्याला कोणी विचारत नसेल तर आपण आपला मीपणा शेवटपर्यंत कधीही टिकवायचा नाही. कसला गर्व, कसली घमेंड, इथून जो तो रिकाम्या हातानेच परत जाणार आहे. आपल्याला कोणी विचारत नाही ना, आपल्याशी कोणी बोलत नाही ना, चालेल. परंतु आपण एखाद्याला उत्तर देत असताना किंवा एखाद्याशी बोलत असताना रागाने मत्सराने न बोलता नम्रतेने बोललं गेलं पाहिजे. मीपणा नसावा. माझ्याकडे आहे म्हणून माझी कॉलर टाईट आणि जे मी बोलेन तेच खरं असेल असं नाही ना. नाही विचारत ना, चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु आपण आपल्या कार्यामध्ये, आपल्या कामामध्ये तत्पर असलं पाहिजे. नातं 8 वर्षाचं असू दे किंवा 10 वर्षाचं असू दे किंवा 1 वर्षाचं असू दे किंवा 1 दिवसाचं असू दे, तुटायला 1 क्षणसुद्धा लागत नाही. तरी कारणही पुरेसं असतं. बघा, आपण विचार करतो, माझी आणि त्या माझ्या मित्राची 10 वर्षाची जुनी मैत्री. 10 वर्ष आम्ही सोबत जायचो, सोबत यायचो. शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, इकडे तिकडे आम्ही खेळायचो. परंतु असा एक क्षण आला, असं एक कारण, त्या कारणांमुळे आमच्यामध्ये वाद आणि त्या वादामुळे आमचं बोलणंच बंद झालं. मग 10 वर्षाची मैत्री बघा, शेवटी आज काय. म्हणून समर्थ म्हणाले, जो दिसण्यावर जातो ना तो हमखास फसतो. कोणालाही कमी लेखू नका. कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये भाव ओळखला गेला पाहिजे, तोच मन जिंकतो. पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो ना, तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो. आता एखादा गरीब आहे आणि एखादा श्रीमंत आहे, आपण कोणासोबत असणार हो? आपणच गरीब, आपणच श्रीमंत असे भेदभाव केलेले आहेत. परंतु गरीब लोक जे आहेत ते सुद्धा कमावत आहेत आणि श्रीमंत लोकसुद्धा कमावत आहेत. परंतु आपण भेदभाव करून, आपण ज्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्या व्यक्तीला कमी लेखलं आहे. सर्वांना घड्याळ समान आहे, 24 तासच आहेत. परंतु एकाकडे सर्वात जास्त पैसा, एकाकडे कमी आहे. जसे कर्म तसं फळ. परंतु कर्म करत असताना पैसा जरी मिळाला, परंतु तो उत्तमाचा असला पाहिजे. आपल्याला का कोणी विचारत नाही आहे, का कमी लेखतात, याचं कारण का? कारण आपण सत्याच्या मार्गावर चाललेलो आहोत. सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. वेळ लागला तरी चालेल, परंतु सत्याच्या मार्गावर चालणं, त्यामध्ये कितीही प्रसंग येऊ दे, करता करविता तो आहे. सर्व प्रश्न सॉल्व होतील. विश्वास कोणावर असला पाहिजे? आपला विश्वास आपल्यावरच नाही आहे, तो लोकांवर काय असणार आहे? विश्वास कोणावर ठेवावा हे कोणीतरी आपला विश्वास तोडल्याशिवाय कळत नाही. जेव्हा आपल्याला कळतं ना, अरे या व्यक्तीने माझा विश्वासघात केला, तेव्हापासून आपण दुसऱ्यांच्यावर विश्वास ठेवणंच बंद केलेलं आहे. केव्हा कळलं? जेव्हा आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला तेव्हा
जेव्हा आपल्यावर प्रसंग ओढवला तेव्हाच ना. म्हणून या कलियुगामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे, बस, बाकी काहीच नाही आहे. समोरच्याशी कसं वागायचं हे ज्या लोकांना समजत नाही ना, अशा माणसांसमोर गप्प राहिलेलंच चांगलं. कारण समोरची व्यक्ती कशी आहे ते आपल्याला माहीत नसतं. आता एखादी परकी व्यक्ती आपल्यासमोर आली आणि आपण आपल्या मनातील काही गुपित गोष्टी जर त्यांना सांगितल्या, खाजगी गोष्टी जर सांगितल्या, त्यांनी ऐकलं, काय फरक पडणार आहे? काहीच नाही. उलट आपलीच इज्जत गेली. उलट ती व्यक्ती आपल्यालाच हसून निघून जाईल. मग त्यापेक्षा आपण गप्प राहिलेले चांगले ना. कारण अशा माणसांमुळे आपले विचार खराब होतात. आपली जी मानसिकता आहे ना, ती संपूर्णपणे हतबल होते. म्हणून समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना सुद्धा आपण सावध असणं गरजेचं आहे. आपली निंदा करणारे सुद्धा लोक आहेत, आपल्यावर जळणारे सुद्धा लोक आहेत, आपले शेजारी पाजारी सुद्धा आहेत बघा, त्रास देणारे. त्यांचा तिरस्कार करू नका, त्यांच्यावर कधी रागावू नका, मत्सर करू नका. कारण जे दुःखी आहेत ना, ते तसेच वागत असतात. आपण स्वतः निर्मळ आहोत, आनंदी आहोत. बघा, आता साबण असते बघा, भाग कसा दिलेला. आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा अंघोळ करत असताना, हातपाय धुवत असताना साबण लावतो की नाही? कारण का? शरीरावरचा मळ निघून जावा. परंतु त्या साबणाला तो मळ लागतो का? नाही. साबण जशीच्या तशी. मग तसाच देह आहे. आपला देह ज्याप्रमाणे उत्तमच आहे, बाहेर गेला की संपूर्ण धूळ घाण बसणारच आहे. म्हणून आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे. दुःख देणारे ती लोक आहेत, त्रास देणारे आहेत, परंतु त्यांना उत्तरं देत असताना आपण स्वतःहून प्रथमतः विचार केला पाहिजे, काय उत्तर द्यावं. कारण आयुष्यात जर पाहिलं तर लोक चांगले विचार आणि वाईट विचार कधीही पाहत. तसंच लोक त्रास देत असताना विचार सुद्धा करत नाही. म्हणजेच काय? सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ सुद्धा लागणार नाही. आता पाऊस आहे. जेव्हा पहिला पाऊस असतो, पहिल्या पावसात आपण काय विचार करतो की मी या पहिल्या पावसात भिजायला जाणार. आपली मनाची तयारी असते. कारण का? गरमीने घामाघूम झालेलो असतो. पहिला पाऊस केव्हा येतो आणि त्या क्षणाची आतुरता आणि मी केव्हा भिजायला जातो. कारण मनाची तयारी झालेली आहे, कधीही मला सर्दी ताप खोकला येणार नाही. कारण का? मनाची तयारी. परंतु ज्यावेळी बघा पाऊस आज पडला, उद्या पडला, नंतर एक आठवड्याने जेव्हा जाऊ ना, तेव्हा काय विचार करणार? अरे पाणी थंड आहे, या पावसात भिजायचं नाही. कारण का? सर्दी होईल, खोकला होईल. म्हणजे आपणच काय करून ठेवलेलं आहे? धरून बांधून ठेवलेलं आहे. मग तसंच होणार. जसं मन बघा, प्रत्यक्षात आपण जसं विचार करू ना त्याप्रमाणे होणार. आपण एखाद्या बघा दुसऱ्याने काय करावं हे ठरवणारे आपण कोण? आपण जे जे करायला हवं ते तरी कुठं आपल्या हातून घडतं. आता आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे ना. दुसऱ्यांनी काय करावं, कुठे जावं ते आपण सांगून होणार आहे का? आपण जे काही करायचं आहे ते आपल्या हातून चांगले सत्कर्म घडले पाहिजे. सत्कर्मयोगी वैघाल व्हावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे, ही भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. परंतु
आपलं वागणं, आपलं बोलणं, आपला स्वभाव यामध्ये प्रत्यक्षात आपण स्वतःहून बदल केला पाहिजे. लोक आपल्याला विचारत नाही ना, मग यशस्वी झाला आणि पैसेवाला झाला म्हणजे काय? नाही ना. बघा, याला किंमत नाही आहे. मीपणा नसावा, अहंकार नसावा. आनंद केव्हा प्राप्त होतो? जर मनासारखी गोष्ट घडली, त्यामध्ये भले कितीही संकट येऊ दे, पण त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना, कारण दुसऱ्यांच्या बघा, आपण स्पर्धेला उतरत असतो, दुसऱ्यांसोबत आपण स्पर्धा लावतो, आणि ज्यावेळी आपलेच मित्र आपल्यासोबत असतात ना, कारण शत्रूसोबत आपण, हा माझा शत्रू आहे, त्यासोबत आपण कटिबद्ध असतो, कारण का जिंकायचंच आहे. परंतु मित्रांसोबत जिंकायचं आहे. आनंद हा चंदनासारखा असतो. चंदन जसं आपण उगाळतो आणि त्यातून मिळणारा जो सुगंध असतो ना, तो यातून मिळणार आहे. कारण निंदा करणारे आपल्या बाजूलाच आहेत, स्तुती करणारे सुद्धा आपल्या बाजूलाच आहेत. मग आपण समजून घ्यायचं आहे, एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल, त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे. कशाला एखाद्याचं, बघा, एखाद्यावर संकट ओढवलेलं आहे, त्या वाईट काळामध्ये जर आपण फायदा घेत असू, रस्त्याने एखादी व्यक्ती चाललेली आहे, काही प्रॉब्लेम आला आणि त्याच्या बॅगमध्ये बघा काही पैसे असतील किंवा मोबाईल असेल, जर घेऊन आपण निघून गेलो, आपल्याला काय वाटेल? अरे, पैसे पण मिळाले, मोबाईल पण मिळाला, परंतु ती वस्तू टिकणारी आहे का हो? नाही ना. ते पैसेसुद्धा आपल्याला बघा मिळणार नाही आहे, ते कुठे ना कुठेतरी आपले खर्च होणारच. समर्थ म्हणाले, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बापू. आपल्याला काय शिकवून दिलेली आहे? खाली पडलेली वस्तू घेऊच नाही. तरीसुद्धा आपण घेतो की नाही? म्हणजे सर्वात महत्त्वाचं, जगामध्ये किती प्रकारचे आनंद जरी असले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद हा आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं म्हणजेच काय? आनंद केव्हा? समोरची व्यक्ती काय आहे, कोण आहे, त्यापेक्षा आपण जर एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी आपल्याला बरोबर दिलं ना, तर त्यातला खरा आनंद आपल्याला मिळतं. आणि आपल्या मुखातून शब्द निघतात, अरे ही व्यक्ती तर देवासारखी निघाली, कारण मला माझं उत्तर मिळालं. बरोबर की नाही? म्हणजेच काय, काही अशी माणसं असतात की ती प्रत्येक वेळेला आपल्याला मदतीला धावून येतात. मग चांगलं वागण्याचा जर प्रयत्न केलात तर लोक वाईट वागायलासुद्धा मजबूर करतात. कारण आपण जसं चांगलं वागू ना, लोकांना खटकतं की ही व्यक्ती चांगलं का वागते, आपल्यासारखे आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टीममध्ये ही व्यक्ती यायला हवी आणि तिलासुद्धा आपल्यासारखंच आपण करू. म्हणजे विचार कसे असतात, ते विचार ते खोलपर्यंत नेतात आणि आपल्यालासुद्धा बघा त्यांच्यासारखं वाईट विचारांमध्ये खेचलं जातं. मग आपण सावध असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला कोणी विचारत नसेल ना तरी चालेल, परंतु आपण सत्याच्या मार्गावर नक्कीच असलं पाहिजे. जय रघुवीर समर्थ.